महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. आज 12 जानेवारी वीर माता जिजाई यांचा जन्मदिवस. शिवरायांना ज्यांनी घडवलं त्या मातोश्री. माणूस घडतो आईमुळं, आणि म्हणून साने गुरुजी म्हटले, आई माझा गुरु, आई कल्पतरू. मित्रांनो, अशा महान महापुरुषाला जन्म देणाऱ्या जिजाऊ मातेचा जन्मदिवस. अशा माता झाल्या पाहिजेत. मुलांच्यावर संस्कार केले पाहिजेत, आणि संस्कारामुळेच शिवरायांनी मराठ्यांचं राज्य निर्माण केलं. मित्रांनो, जिजामातेबरोबरच आज स्वामी विवेकानंदांचा सुद्धा जन्मदिवस आहे. 12 जानेवारी 1863 हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आहे. या जन्मदिवसानिमित्तानं त्यांचं कार्य आपल्याला कल्पना आहे. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलेलं आहे. 11 सप्टेंबर 1893 रोजी 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी सर्व विश्व हिंदू परिषद भरलेली होती. सर्व धर्म परिषद अमेरिकेमध्ये शिकागो या ठिकाणी भरलेली होती. या धर्म परिषदेमध्ये प्रत्येक देशातील लोक आपल्या धर्माचं महत्त्व सांगण्यासाठी अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी हजर होते. भारतामधून हिंदू धर्माचं महत्त्व पटवून देण्यासाठी स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी गेलेले होते. मित्रांनो, आपला हिंदू धर्म महान आहे. या हिंदू धर्मामध्ये, या भारतामध्ये अनेक धर्माचे, जातीचे, वंशाचे लोक राहतात. अशा आपल्या या पवित्र हिंदू धर्माचं महत्त्व जगाला समजावं म्हणून स्वामी विवेकानंद अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी गेले. या धर्म परिषदेमध्ये सर्वांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या धर्माची महती सांगितली. शेवटी स्वामी विवेकानंद उठले. स्वामी विवेकानंदांचा फोटो तुम्ही पाहिला असेल. काय त्यांची ती जबरदस्त पर्सनॅलिटी. आणि ते ज्या वेळेला स्टेजकडे निघाले, हिंदू धर्माचं महत्त्व पटवून देण्यासाठी निघाले, त्याच वेळेला टाळ्यांचा कडकडाट झाला. मित्रांनो, स्वामी विवेकानंद स्टेजवर गेले. सगळीकडे शांतता पसरलेली होती. स्वामी विवेकानंदांनी माईक समोर सुरुवात केली. पहिला शब्द, माझ्या जमलेल्या बंधू आणि भगिनीनो. बंधू आणि भगिनीनो म्हटल्याबरोबर सभागृहामध्ये फार मोठा टाळ्यांचा कडकडाट झाला. मित्रांनो, याला म्हणतात हिंदू धर्म. सर्व नाती सांभाळणारा, सर्व भावना सांभाळणारा, सर्वांना घेऊन बरोबर जाणारा हा हिंदू धर्म. या हिंदू धर्माचं महत्त्व जगाला पटवून देण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केले, हे विसरू नका. 11 सप्टेंबर 1893 मध्ये अमेरिकेमध्ये शिकागो या ठिकाणी धर्म परिषद भरलेली होती. हा पोलीस भरतीचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा.
त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशन ही धर्मसंस्था आहे. ह्या धर्मसंस्थेची स्थापना 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंदांनी केली. हा सुद्धा परीक्षेचा प्रश्न आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी दिलेला संदेश मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो. उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य झाल्याशिवाय थांबू नका. माणसानं घेतलेलं ध्येय साध्य केल्याशिवाय थांबणं नाही. तेव्हा मित्रांनो, हे त्यांचा संदेश मी सर्वांच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. त्याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. एखादं काम हातामध्ये घ्यायचं म्हटलं की ते परिपूर्ण झालं पाहिजे. वेळ पैसा वाया न जाता ते कार्य साध्य झालं पाहिजे. हा महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी त्याकडे लक्ष द्यायचं. मित्रांनो, आज आपण सुरुवात करतोय समाज सुधारक. समाज सुधारकानं सुरुवात झालेली आहे. स्वामी विवेकानंदापासूनच सुरुवात झालेली आहे. जिजामातेपासून सुरुवात झालेली आहे. आज समाज सुधारकांचा भाग सुरू होतो. आतापर्यंत 2-3 प्रश्नपत्रिका आपण पाहिल्या, इतिहासाच्या होत्या. आता समाज सुधारकांच्या 2-3 प्रश्नपत्रिका आहेत. ते समाज सुधारकावर विचारले जाणारे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. आणि एक लक्षात ठेवा, समाज सुधारकाचे 2-3 मार्काला प्रश्न 100% असतात. तो कोणता प्रश्न येईल हे कुणाला माहीत नाही, पण समाज सुधारक हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आपण आता सुरुवात करतोय समाज सुधारक. महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे या चहाचे दुकान कोणी काढून दिले? महारवाड्यामध्ये राहणारा गंगाराम कांबळे याला चहाचे दुकान कोणी काढून दिले? लक्षात घ्या, त्यावेळेला समाजामध्ये अस्पृश्यता होती. अस्पृश्यता निवारण होणं काळाची गरज होती. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे कार्य अविरतपणे केलं, त्याचप्रमाणे राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा कोऑपरेशन दिलेलं आहे. जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण या समाजामध्ये असणारा हे कलंक कायमचा निघून गेला पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन होता. म्हणून महारवाड्यातील गंगाराम कांबळे याला चहाचे दुकान काढून देणारे राजर्षी शाहू महाराज. उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण कोणाकडे केले? शाहू महाराज यांनी राजाराम महाविद्यालयाचं हस्तांतरण, हे राजाराम महाविद्यालय कोल्हापूरमध्ये आहे, ते चालवण्यासाठी कोणाकडे दिलं? आर्य समाजाकडे दिलेलं आहे. आर्य समाज. आता आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती हाही प्रश्न आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे आर्य समाजाने ते राजाराम महाविद्यालय चालवण्याची सुरुवात केलेली आहे. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्याकडे दिलेलं आहे. उत्तर आहे आर्य समाज. राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या साली करण्यात आला? विधवेनं पुनर्विवाह करावा, विधवेला मानानं जगता यावं, या दृष्टिकोनातून राजर्षी शाहू महाराजांनी 1917 मध्ये कायदा केलेला आहे. विधवेला दुसरं लग्न करता येतं. 1917 विधवा पुनर्विवाह कायदा 1917. गुलामगिरीचे लेखक कोण? गुलामगिरी हे पुस्तक लिहिणारे गुलामगिरीचे लेखक कोण? गुलामगिरीचे लेखक महात्मा फुले. कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले? असा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. कुणाचा जन्म विचारला जातो, कधी कुणाचा मृत्यू विचारला जातो. त्यामुळे जन्म आणि मृत्यू किंवा एखादी घटना ही आपल्याला तारीख माहिती असणं गरजेचं आहे. 1890 मध्ये महात्मा फुलेंचा मृत्यू झालेला आहे. खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहे? खालीलपैकी भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार कोण आहे? खाली पर्याय दिलेले आहेत, ते व्यवस्थित वाचायचे आणि त्याच्यामधून उत्तर निवडायचं. मित्रांनो, या पर्यायामध्ये सावित्रीबाई फुले हे नाव आहे. आता विचार करा,
महात्मा फुलेनं 3 ऑगस्ट 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये काढली. ज्या वेळेला महात्मा फुलेने पुण्यामध्ये शाळा काढली त्याच वेळेला जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबईमध्ये मुलींची शाळा सुरू केली. मित्रांनो, आता हे शाळा सुरू झाली. विश्रांत परिश्रम घेऊन मुलींना शिक्षणाची गरज आहे म्हणून महात्मा फुलेनं घरोघरी जाऊन विनंती करून 3 ऑगस्ट 1848ला मुलींची शाळा सुरू केली. पण या मुलींना शिक्षण देणारे शिक्षक कोण? सुरुवात आपल्यापासून करायची म्हणून महात्मा फुलेने स्वतःची पत्नी सावित्रीबाई यांना शिक्षणाचे धडे दिले आणि भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले हे लक्षात ठेवा. गो. ग. आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? ते फर्ग्युसन महाविद्यालय कॉलेजचे प्रिन्सिपल होते. फर्ग्युसन महाविद्यालय याचे ते प्राचार्य होते गोपाळ गणेश आगरकर. शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा केव्हा केली? प्राथमिक शिक्षणासाठी फी माफी. मुलं शिकली पाहिजेत, समाज शिक्षित झाला पाहिजे, समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फीच माफ केली. 25 जुलै 1917. 25 जुलै 1917ला त्यांनी फी माफी केलेली आहे. महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झालं? महाराष्ट्रामध्ये केसरी हे वर्तमानपत्र केव्हा सुरू झालं? 1881ला सुरू झालेलं आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटी. मागासवर्गीय मुलांना शिक्षण घेता यावं, गरीब मुलांना शिक्षण घेता यावं म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी औरंगाबाद या ठिकाणी केलेली आहे. औरंगाबाद या ठिकाणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? सत्यशोधक समाजाचे मुखपत्र दीनबंधू. दीनबंधू हे त्याचे मुखपत्र आहे. SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पुरे झाले? मुंबईमध्ये SNDT महाविद्यालय आहे, स्त्रियांसाठी आहे आणि हे SNDT महाविद्यालयाची किंवा विद्यापीठाची स्थापना करण्याचं स्वप्न कोणाचं पूर्ण झालं? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं झालेलं आहे. आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढीवर कठोर प्रहार करण्यासाठी सुरुवात केली. कारण काय? कारण ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झालेले होते. समाजामध्ये अनिष्ट सामाजिक रूढी परंपरा चालीरीती ह्या बंद झाल्या पाहिजे. समाज हा या विळख्यामध्ये सापडलेला होता आणि हा समाज विळख्यातून निसटला पाहिजे आणि त्यामुळे ते लोककल्याणाच्या तळमळीनं प्रेरित होऊन समाजामध्ये आगरकरांनी अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा बंद करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत 50% जागा राखून ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली? सरकारी नोकरीमध्ये 50% राखीव जागा हे कोणी केलं? कारण समाजामधला हा कलंक गेला पाहिजे, अस्पृश्यतेचा कलंक केला पाहिजे. अस्पृश्य जमातीतील बरेच लोक मोठे शिक्षण घेतलं पाहिजे, अधिकारी झाले पाहिजेत म्हणून 50% आरक्षण राजर्षी शाहू महाराज यांनी सुरू केलेलं होतं. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? गोपाळ गणेश आगरकर म्हणजेच गोगा आगरकर. गोगा आगरकर यांचा जन्म 1856 मध्ये झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मशताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते? जन्मशताब्दी वर्ष म्हणजे सामाजिक न्याय दिवस. सामाजिक न्याय वर्ष. सामाजिक न्याय वर्ष आणि सामाजिक न्याय दिवस हा राजर्षी शाहू महाराजांच्या 6 जूनला त्यांचा जन्म झाला होता, तो आपण साजरा करत असतो. पण आंबेडकरांच्या बाबतीमध्ये सामाजिक न्याय वर्ष साजरे केले जाते. धोंडो केशव कर्वे यांचे कार्य जास्तीत जास्त कुठं आहे? धोंडो केशव कर्वे यांचं कार्य हिंगणे या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली आहे. महात्मा फुले. न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार आहे? न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेला गोपाळ गणेश आगरकर हे जबाबदार आहेत.
आता ही स्थापना करत असताना तिघांनी केलेली आहे, पण मुख्यत्वे करून गोपाळ गणेश आगरकर यांचं नाव घेतलं जातं. छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी कोणती वसतिगृह सुरू केले? त्या वसतिगृहाचं नाव आहे मिस क्लार्क वसतिगृह. मिस क्लार्क वसतिगृह हे त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र वेगळं वसतिगृह निर्माण केलेलं आहे. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म 1856 साली झाला. हा प्रश्न डबल आलेला आहे, मगाशी सांगितलंय 1856. राजर्षी शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कधी खुला केला? पंचगंगेचा घाट सर्व जाती जमातीसाठी खुला केला. पूर्वी अस्पृश्य समाजांना त्या ठिकाणी स्थानच नव्हतं, तिथं येताच येत नव्हतं. पण राजर्षी शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट सर्व धर्मियांसाठी 1901 साली खुला केलेला आहे. 1901. 52 कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? 52 कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ सावित्रीबाई यांनी लिहिलेला आहे. गोग आगरकरांचा कोणत्या व्यक्तीचा आगरकरावर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता? आता तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं, प्रत्येक व्यक्तीला कोणी ना कोणीतरी मार्गदर्शक असतो, गुरु असतो. तर यांच्यावर प्रभाव होता जॉन स्टुअर्ट मिल. जॉन स्टुअर्ट मिल यांच्या तत्वप्रणालीचा प्रभाव आगरकरांच्यावर होता. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश काय? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये केली. पण याचा उद्देश काय? पीडित शोषित समाजाची जागृती करणे. जो समाज शोषित आहे, पिडलेला आहे, या समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम सत्यशोधक समाजानं केलेलं आहे, महात्मा फुलेंनी केलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी 1932 साली पुणे करारात कशाला मान्यता दिली? कराराला मान्यता दिली. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 24 सप्टेंबर 1932 जो पुणे करार झाला, त्या पुणे कराराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्यता का दिली? हा प्रश्न आहे. कारण त्यांना महात्मा गांधीजींचे प्राण वाचवायचे होते. ठीक आहे, वेगळे मतदार संघ न देता कायदे मंडळामध्ये, विधिमंडळामध्ये 148 जागा राखून ठेवण्याचं ठरलं. पण तरीसुद्धा ते आंबेडकरांना जास्त मान्य नव्हतं. पण आता एक आहे की आपला थोर नेता महात्मा गांधी यांचे प्राण वाचणं गरजेचं आहे, म्हणून त्यांनी ती सही केली. शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले? शाहू महाराजांनी अस्पृश्य लोकांच्यासाठी दवाखाने उघडलेले आहेत. अस्पृश्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, अस्पृश्य लोकांचे उपचार झाले पाहिजे, त्यांनाही दवाखान्याची सोय असली पाहिजे, म्हणून दवाखाने उघडण्याचं काम अस्पृश्य लोकांच्यासाठी शाहू महाराजांनी केलेले आहे. महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? महात्मा फुलेंचा ग्रंथ आणखी एक लक्षात ठेवा, सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिलेला आहे. परीक्षेला येण्याची शक्यता आहे. डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम कोणी मदत केली? परदेशी शिक्षणात जाण्यासाठी शाहू महाराजांना सर्वात अगोदर मदत कोणी केली? मित्रांनो, छत्रपती सयाजीराव गायकवाड, बडोदा संस्थानाचे प्रमुख छत्रपती सयाजीराव गायकवाड यांनी मदत केलेली आहे परदेशी शिक्षणासाठी. गोग आगरकरांना यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. गोग आगरकर आणि कोणामध्ये वैचारिक मतभेद होते? आता गोग आगरकर, टिळक, चिपळूणकर हे मित्र आहेत. पण मित्रामध्ये सुद्धा भिन्नता असतेच, विचारांची भिन्नता असते. मला जे वाटतंय ते तुम्हाला वाटेल असं नाही. जेवढ्या व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. आगरकर, चिपळूणकर, टिळक हे मित्रच होते, परंतु आगरकर आणि लोकमान्य टिळक यांची मतप्रणाली भिन्न होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला कोणाचे प्रतिनिधी म्हणून हजर होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1930, 1931, 1932 तिन्ही गोलमेज परिषदेला गेलेले होते, परंतु ते राष्ट्रीय सभेचे सदस्य म्हणून गेलेले नाही. भारताचा प्रश्न घेऊन गेलेले नाही, ते अस्पृश्यांचे प्रश्न घेऊन गेलेले होते. उत्तर आहे, अस्पृश्यांचे प्रश्न घेऊन गेले होते.
कोणाच्या प्रेरणेने नारायण लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना 1880 मध्ये स्थापन केली? नारायण लोखंडे म्हणजे महात्मा फुलेंचे उजवे हात आहेत. या नारायण लोखंडे यांनी महात्मा फुले यांच्या प्रेरणेमुळे गिरणी कामगारांची संघटना 1880 मध्ये त्यांनी स्थापन केलेली आहे. प्रेरणा होती महात्मा फुले. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले? मनुस्मृतीचं दहन आंबेडकरांनी केलं, याला कारण आहे त्यात जाती व्यवस्थेचे समर्थन. ही जाती व्यवस्था नको आहे. आर्यांच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही वर्ण व्यवस्था होती. ब्राह्मणांना फक्त शिक्षण घ्यायचं, वैश्याने फक्त शेती करायची, क्षत्रियानं फक्त लढायचं आणि शूद्रानं फक्त गलिच्छ कामं करायची. ही जाती व्यवस्था नको आहे, याचं समर्थन मनुस्मृतीमध्ये केल्यामुळे त्याचं धन आंबेडकरांनी केलेलं आहे. कोणत्या कालावधी ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सभासद होते? पुणे नगरपालिकेचे सभासद महात्मा फुले होते 1876 ते 1882. 1876 ते 1882 या कालावधीमध्ये पुणे नगरपालिकेचे ते सदस्य होते. विधवा स्त्रियांच्या केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील नाभिकांचा संप सर्वप्रथम कोणी घडवून आणला? विधवा स्त्रियांचं केशवपण, विधवेचे केस काढून टाकायचे. काय समाज होता मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे. स्त्रियांचा खरा अलंकार केश आहे. दागदागिने हे अलंकार नाहीत. केस काढलेली स्त्री कशी दिसते ही कल्पना करा. आणि त्यामुळे त्या स्त्रीकडे समाजानं वाकड्या नजरेनं बघू नये हा त्याच्या पाठीमागचा समाजाचा उद्देश होता. परंतु ही केशवपणाची प्रथा बंद करण्याचा, आवाज उठवण्याचं काम महात्मा फुले यांनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणते पुस्तक गो ग आगरकरांचे आहे? खालीलपैकी गुलामगिरीचे अस्त्र हे पुस्तक आगरकरांचे आहे, हे लक्षात असू द्या. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयासाठी किती टक्के जागा राखून ठेवलेल्या होत्या? राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गीय समाजासाठी आपल्या राज्यामध्ये 50% जागा राखीव ठेवलेल्या होत्या. महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? प्रश्न लक्षात घ्या. ग्रंथ त्यांनी लिहिलेला नाही असा आहे तर बाळांनो, शेतकऱ्यांचा असूड त्यांनीच लिहिलेलं आहे, ब्राह्मणाचं कसब त्यांचंच आहे, गुलामगिरी त्यांचंच आहे, फक्त शूद्रांचे जीवन हे त्यांनी लिहिलेलं नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे शूद्रांचे जीवन. राजर्षी शाहू महाराजांनी कोणते धरण बांधण्याची योजना तयार केलेली होती? कोणतं धरण बांधण्याची योजना तयार केलेली होती राजर्षी शाहू महाराजांनी? राधानगरी हे धरण बांधण्याची तयारी त्यांनी केलेली होती. गो ग आगरकरांनी कोणत्या मूल्यासाठी संघर्ष केला? गो ग आगरकरांनी समानता, समता यासाठी संघर्ष केलेला आहे. समाजामध्ये समानता असली पाहिजे, ऐक्य असलं पाहिजे, समानतेची वागणूक असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मसुद्धा परीक्षेला विचारला जातो. 14 एप्रिल 1891ला मध्य प्रदेशामध्ये महू या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. 14 एप्रिल 1891 तारीख लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब हे बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी निर्माण केले? बालहत्या प्रतिबंधक गृह हे महात्मा फुले यांनी सुरू केलेलं आहे. ऑगस्ट 1920च्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष कोण होते? ऑगस्ट 1920 मध्ये अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष होते राजर्षी शाहू महाराज. जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? जिवंतपणे आपली स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक, त्यांचं नाव आहे गोपाळ गणेश आगरकर. पहा, माणसांचा विचार काय असतो, माणसाचं स्वप्न काय असतं. स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे गोपाळ गणेश आगरकर. थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव कोणत्या समाजसुधारकावर पडलेला होता? थॉमस पेन यांचा राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव कोणावर पडलेला होता? महात्मा फुले. महात्मा फुले यांना त्या ग्रंथामधील विचारसरणी योग्य वाटत होती, त्याप्रमाणे त्यांचे आचारसंहिता सुद्धा तशीच होती.
राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कायदे. राजर्षी शाहू महाराजांनी कायदे भरपूर केले. प्राथमिक शिक्षण केलेलं आहे, बालविवाह बंदी घेतलेली आहे, वेठ बिगारी बंद केलेली, मागासवर्गीयांना नोकरीमध्ये आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे सर्वच पर्याय दिलेले आहेत. हे सर्व पर्यायात राजर्षी शाहू महाराजांनी काम केलेलं आहे. महात्मा फुले यांचा व्यवसाय कोणता होता? महात्मा फुले हे जातीने समाजाने माळी होते. समाजानं माळी असणारे हे महात्मा फुले. आणि मित्रांनो, 50वा प्रश्न आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? डेक्कन एज्युकेशन सोसायटी याची स्थापना गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेली आहे. मित्रांनो, आता आपण पाहिलं समाज सुधारकांचे 50 प्रश्न बघले. प्रश्न ऐकला तरी फायदा असतो, कारण तो ऐकल्यानंतर आपल्याला पर्यायामध्ये आल्यानंतर आपल्या लक्षात येतं. जरा तुम्ही ऐकत चला. आता तुम्हाला टेन्शन येणं साहजिक आहे. जशी जशी परीक्षा जवळ येईल, जसं जसं मैदान जवळ येईल, जशी जशी लेखी परीक्षा जवळ येईल, तसं तुम्हाला टेन्शन येणार. पण प्रश्न हा टेन्शन घेऊन सुटत नाही हो. यासाठी तुम्हाला राबावं लागतं. विदाऊट टेन्शन घेऊन तुम्ही वाचत राहा. मोठ्या आवाजामध्ये वाचत राहा. तुमचं तुम्हाला ऐकायला आलं पाहिजे. लेखन करा, चिंतन करा, मनन करा. जे मिळेल ते वाचा. हजारो प्रश्न कानावरून गेले पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही मेहनत करा. मैदान आणि लेखी या दोन्हीमध्ये आपली तयारी असू द्या. मित्रांनो, आपल्या मित्रांनाही सांगा, व्हिडिओ सुरू झालेले आहेत, सबस्क्राईब करत चला. दररोज व्हिडिओ टाकणारच आहे. परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत व्हिडिओ तुमचे चालू असणार आहे. 50 प्रश्न तुमच्यापर्यंत पाठवण्याचं मी काम करणार आहे. तेव्हा मित्रांनो, जरा 50 प्रश्न कानावरून जाऊ द्या. इतर व्हिडिओमध्ये सुद्धा आपले प्रश्न आहे. सगळे व्हिडिओ जरा ऐकत चला, बघत चला, ऐकत चला. हे सर्वांना माझं सांगणं आहे. मला एकच समजतं आहे की काही करा, पण या भरतीमध्ये आपलं काम यशस्वी झालं पाहिजे, एवढंच माझं सांगणं आहे. मित्रांनो, पुढच्या समाज सुधारकांना आपण भेटणार आहोत. समाजामध्ये सर्वात महत्त्वाचं समाज सुधारक. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी तुरुंगवास पत्करला, फासावर लटकले. देशभक्तांनी देशभक्तीचं कार्य केलं. पण समाज सुधारणेचं काम करणारे महान समाज सुधारक हे सुद्धा महत्त्वाचे आहे. मुलाला जन्म दिला जातो, त्या मुलाला सांभाळण्याबरोबर त्याच्यावर संस्कार असणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे कार्य समाजसुधारकांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपण समाजसुधारक आज सुरू केलेला आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये परत 50 प्रश्न समाजसुधारकांचे, असे 200 प्रश्न समाजसुधारकांचे आहेत, ते आपण संपवणार आहोत. पुन्हा पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, आजचा दिवस आपण या ठिकाणी थांबूया. कारण काय होतं आहे, 100 प्रश्न जर दिले तर 100 प्रश्न तुम्हाला ऐकायलाही कंटाळा येतो, तुम्ही ऐकत नाही. आणि त्यामुळे 50 प्रश्न म्हणजे एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ आपल्याला सहज ऐकू शकतो. झोपताना मात्र न विसरता एकदा तरी ऐकत चला, एवढी आमची विनंती आहे. काय करायचं ते तुम्ही ठरवा. आता आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.